समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोमदार। 80% समाजकारण व 20% राजकारण ही भूमिका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने समाजकारण करत असून त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे राज्यात आज रुग्ण सेवा मजबूत होत असल्याचे मत करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी व्यक्त केले। निमित्त होते करमाळा येथे शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील 22 दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय देण्यात आले। यावेळेस व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट कमलाकर वीर, सुरताल संगीत विद्यालयाचे नरारे सर, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, दादा थोरात, गोसावी, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, प्राध्यापक अशोकराव नरसाळे, नागेश चेंगे आदी जण उपस्थित होते। महेश दादा चिवटे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय चांगला असा कार्यक्रम आहे। समाजातल्या अत्यंत गरजू अशा लोकांना त्यांच्या या अत्यंत चिकणीच्या गरजा त्यांनी भागवण्याचा प्रयत्न करतात। गेल्या शिबिरामध्ये त्यांनी 32 लोकांना असं ह्याचं वाटप केलं होतं। ह्या शिबिरामध्ये काहीतरी 22 लोकांना त्यांनी वाटप केलेलं आहे। ह्यापुढे सुद्धा असंच महेश दादाने एक मोठा कार्यक्रम घ्यावा अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो। आणि मग अशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे की दादा काम करते, दादांना नावं ठेवते, कुणी चांगलं म्हणते, काय झालं दादाच्या झाडाला फळं जास्त लागायला लागले, त्यामुळे दादाच्या झाडावर दगड जास्त पडायला लागले। तर दादा तुमच्या झाडाचे फळं गोड आहेत, तुम्ही तुमचे फळं वाढवत राहावा, दगडाचा विचार करू नका, लोकांना फळं खाऊ द्या, एवढं बोलतो आणि माझी 2 शब्द म्हणतो। आपल्या महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारानं आपण या करमाळा तालुक्यातील आरोग्याच्या संदर्भात प्रचंड असं काम उभा केलेलं आहे। अनेक शेकडो आरोग्याचे शिबिरं घेऊन या करमाळा शहरातील तालुक्यातील अनेक रुग्णांना त्याचा फायदा दिलेला आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत 80 लाख रुपयाचा मदत निधी या तालुक्यातल्या रुग्णांना आपण उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचबरोबर ज्या रुग्णांचे अपघातात किंवा ॲक्सिडेंटमध्ये हातपाय गेलेले आहेत किंवा शुगरमुळे त्यांचा हातपाय कापावा लागलेला आहे, अशा लोकांना कृत्रिम आवळी देण्यासाठी आपण या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने पुढाकार घेतला आणि मुंबई येथील रत्ननिधी ट्रस्टच्या चेअरमन श्रीमती, त्यांचं आता नाव आठवत नाही मला, त्या श्रीमती त्यांच्या माध्यमातून आपण या कॅम्प लावला। गेल्या कॅम्पमध्ये आपण 32 लोकांना हातपाय या ठिकाणी दिलेले आहेत। आज 22 लोकांना आपण या ठिकाणी देत आहोत। या ठिकाणी सर्वसामान्याला जर हात आणि पाय जर कुठून बसवायचे असेल तर जयपूरला जावं लागतं, तिथं माप देण्यासाठी एकदा जायचं, परत आणायला एकदा जायचं। आपण ही सेवा घरपोच देत आहोत। आज या ठिकाणी आजचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढल्या महिन्यात कारण संपूर्ण करमाळा तालुक्यातला आपण या ठिकाणी मोठं शिबिर घेणार आहोत। ज्यांना हात नाही, पाय नाहीत आणि कानेचं यंत्र हवे आहेत अशा लोकांचं मोठे शिबिर घेणार आहोत आणि त्यात त्यांची नोंदणी करून त्यांचे माप घेऊन नंतर येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा अशा प्रकारे कॅम्प घेऊन सगळ्यांना त्यांच्या साहित्याचं, अपंगांच्या दिव्यांगांच्या साहित्याचं या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहेत। राजकारण कमी आणि समाजकारण जास्त ही भूमिका ठेवून आपण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहोत। आणि या कार्यक्रमाला आदरणीय विलासराव घुमरे सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी शिवसेनेच्या वतीनं स्वागत करतो। आपले ज्येष्ठ विधिज्ञ माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट कमलाकर वीर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो। संगीताल संस्थेचे नरारे सर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मी स्वागत करतो। आणि योगायोगाने आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून सुद्धा या कार्यक्रमासाठी सगळे पत्रकार उपस्थित राहिले, त्या पत्रकारांनाही शुभेच्छा देतो। अशाच पद्धतीने मी घुमरे सरांना, वीर वकिलांना विनंती करतो की आमच्या शिवसेनेच्या ज्या समाजोपयोगी कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावा। तुम्ही उपस्थित जर राहिला तर खऱ्या अर्थानं अशा कार्यक्रमाला मोहर लागल्यासारखं होतं, कारण एवढ्या आपण 22 माणसात कार्यक्रम घेत असतो तर कार्यक्रम छोटा आहे पण याच्या मागचा उद्देश मोठा आहे। आणि अशा कार्यक्रमाला तुम्ही एवढ्या समाजातील प्रतिष्ठित असताना, तुमचा वेळ महत्त्वाचा असताना या ठिकाणी आमच्या एका फोनवर येऊन कुठल्या तुम्हाला आधी सांगितलं कार्यक्रमाच्या आधी 10 मिनिटं फोन केला आणि तुम्ही या ठिकाणी
कार्यक्रम किती मोठा आहे, किती माणसं जमला याचा विचार न करता कार्यक्रम चांगला आहे आणि आम्ही देतो म्हणजे कार्यक्रम निश्चितच चांगला असणार हा विश्वास ठेवून या ठिकाणी तुम्ही आला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि सर्व माझ्या पत्रकार मित्रांना जे कायम माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहतात, त्यांच्या प्रयत्नामुळं पाठिंब्यामुळं मी हे काम करू शकतो. त्या पत्रकारांनाही धन्यवाद देतो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि साहित्याचं वाटप आदरणीय सार्वजनिक